मित्रमंडळी नमस्कार. समोरच्या बाजूला आपल्या फार्म हाऊसच्या ठिकाणी काम चालू आहे आणि समोर आतल्या बाजूनं काम करतोय तो आहे सोमनाथ पवार, सिद्धेश्वर पवार थांबलेले आहेत आणि यांनी या आपल्या फार्म हाऊसचे ग्रिल बनवायचं काम केलेलं आहे. तर हे ग्रिल बनवून झालेलं आहे आणि एका बाजूचं ग्रिल बसवून झालेलं आहे, दुसऱ्या बाजूचं ग्रिल बसवायचं काम चालू आहे. आणि यानंतर आपण या ठिकाणी जी लोखंडी चौकट आहे तर त्या ठिकाणी आपण या चौकटीच्या ठिकाणी आपण दरवाजा बसवणार आहोत. समोरच्या बाजूला आहे सिद्धेश्वर पवार. आणि सिद्धेश्वर, मला सांग, तू कामं कशाची करतोस? वेल्डिंगची सगळी कामं करताय, फॅब्रिकेशनची. हां, तर ती कुठली करताय? सेफ्टी डॉगर, हां ग्रिल, हां पॅरापेट वरचं रेलिंग, हां नंतर खिडक्या वगैरे बनवताय, खिडक्या वगैरे सगळं दरवाजे बनवताय स्टीलमध्ये, लोखंडामध्ये. लोखंडामध्ये हां, तर तुझा फोन नंबर सांग. 9284 53 81 35. तर आज जे काम केलेलं आहे ते इकडं समोरच्या बाजूला ग्रिलचं काम केलेलं आहे. ग्रिल दोन्ही बाजून बसवून झालेले आहेत. आणि सोमनाथ, तू पण जर बाहेर आला तर बरं होईल. हां, तर तुझाही नंबर सांग. 9975 हां, 72 59 77. तर तुम्ही दोघंही सगळे मिळून आपलं तिथं काम करताय. तुमचं वर्कशॉप आहे, कुठं आहे ठिकाण? बोराळे नाका, हां, बोराळ नाक्याला. मंगळवेढा. हां, बोराळ नाक्याला मंगळवेढ्याला, म्हणजे तिथं जवळच एखादं ठिकाण की ज्या ठिकाणी सहजासहजी माहीत होईल असं आपल्या शेजारी महादेव स्टीलचं दुकान आहे. दुकान आहे. हां, तर त्या ठिकाणी त्या महादेव स्टीलच्या जवळ तुमचं वर्कशॉप. वर्कशॉप आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमची कामं करतायत. तर कामं वेळेत करताय, समाधानकारक करताय आणि त्यामुळं मी तुमच्याकडे हे काम दिलेलं आहे. तर आता दरवाजा बसवायचा आपण काम चालू करणार आहोत. जो दरवाजा बनवलेला आहे तो आपण आतल्या बाजूला घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला 4 फूट पत्रा मारलेला आहे आणि वरच्या बाजूला आपण ग्रिल केलेलं आहे, तेही स्क्वेअर पाईपचं ग्रिल केलेलं आहे. तर हे सगळं जे ग्रिल केलेलं आहे आपण, हे संपूर्ण ग्रिल जे आहे ते आपण स्क्वेअर पाईपमध्ये बनवलेलं आहे आणि फ्रेम जी आहे ती लोखंडी अँगलची फ्रेम आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे ग्रिल बनवलेले वेगळ्या पद्धतीचा. आता सध्या काळा रंग मारलेला आहे, पण यानंतर आपण जो रंग मारणार आहे तो पूर्ण रंग आहे तो पांढरा असणार आहे आणि त्यामुळे ते दिसायला वेगळं दिसेल. तर दरवाजा आत घेतलेला आहे आणि समोरच्या बाजूला आहेत सौदागर खांडेकर मामा. इकडे बघा जरा. तर हे समोरच्या बाजूला आहेत सौदागर खांडेकर मामा. त्यांना तिकडच्या मळ्यातनं इकडे मी मदतीसाठी बोलवून घेतलं होतं दरवाजे खिडक्या धरू लागायला किंवा ग्रिल धरू लागायला. तर आता काही ठिकाणचं वेल्डिंगचं काम चालू आहे आणि थोड्या वेळात आपला दरवाजासुद्धा पूर्णपणे फिटिंग केला जाईल किंवा बसवला जाईल. आपण दरवाजाला 4 बिजागरी बसवतोय. तर वरच्या बाजूची एक बिजागरी बसवून झालेली आहे, खाली एक बसवलेली आहे, अजून 2 बिजागरी आपण बसवतोय आणि 4 बिजागरीच्या आधारावरती हा दरवाजा आपण या ठिकाणी फिट करणार आहोत. समोरच्या बाजूला जी लोखंडी फ्रेम आहे त्यामध्ये 4 बिजागरी बसवून झालेले आहेत आणि यानंतर दरवाजा जो आहे तर तो बसवला जाईल. तर आता बिजागरी वेल्डिंग करून पूर्णपणे फिक्स केले जातील आणि त्याला दरवाजा हा पूर्णपणे घट्ट बसवला जाईल. तर अशा पद्धतीनं हे काम चालू राहील. बाजूला ग्राइंडिंगनं कटिंगचं काम चालू आहे आणि कटिंग करून तो दरवाजा जो आहे तो वळिंब्यामध्ये नाही तर दरवाजा हा वळिंब्यामध्ये घेतला जाईल आणि मग दरवाजाचं फिटिंग केलं जाईल. फिटिंगसाठी बसवलेली दुसरी पट्टीसुद्धा तोडायचं काम चालू आहे आणि दरवाजा वळिंब्यात घेतल्यानंतरच ही फ्रेम आहे किंवा दरवाजा दोन्ही वळिंब्यात येईल आणि मग दरवाजाचं फिटिंग केलं जाईल. वेल्डिंग करायचं काम चालू आहे आणि वरच्या बिजागरीला थोडंसं वेल्डिंग करून झालेलं आहे, स्पॉट मारलेलं आहे आणि खालच्या बिजागरीला सुद्धा स्पॉट मारायचं काम चालू आहे. तर ह्या 4ही बिजागरीचं पूर्ण वेल्डिंग झाल्यानंतर ज्याला आपण कडी कोंडा असं म्हणतो तर तो बसवला जाईल आणि दरवाजाचं फिटिंग व्यवस्थित होईल. दरवाजा जवळजवळ पूर्ण बसवलेला आहे आणि कडी कोंडी लावायचं राहिलेलं आहे. तर तेही काम चालू आहे आणि ग्रिलचं जे मॅचिंग आहे ते जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. एक जी पट्टी लावायची आहे तेवढी राहिलेली आहे.
तर तेही काम थोड्या वेळात पूर्ण होणार आहे किंवा होईल. फार्म हाऊसवरून दिसणारा सूर्यास्त आणि हा आज एक वेगळ्या पद्धतीचा सूर्यास्त आपल्याला दिसतोय. तर सूर्य मावळत चाललेला आहे. अतिशय लालबुंद असं हे जे आपल्याला सूर्य दिसतोय तो या ठिकाणी बघायला मिळतोय. तर हा सूर्यास्त आज आपण जाणून बुजून थोडा रेकॉर्ड करून घेतोय की दिसायला अतिशय चांगलं सूर्याचं किंवा सूर्यास्ताचं चित्रण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. ग्रिल व दरवाजा बसवून संपूर्ण काम झालेलं आहे. कालच ग्रिलचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं ग्रिल आपण बसवून घेतलेलं आहे. आणि ग्रिल बसवल्यानंतर हे आपल्याला जे दिसतंय ते 4 फूट भिंतीवरती ग्रिल बसवलेले उभ्या स्क्वेअर पाईपा बसवून ग्रिल तयार केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी खालच्या बाजूला 4 फूट पत्र्याचा दरवाजा व त्यावरती ग्रिल आणि त्यावरती सुद्धा ग्रिल, म्हणजे पाईपवर पाईप कशी येईल याचा विचार करून आपण पूर्ण ग्रिल बनवून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळं ग्रिलचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि आजपासून शटरिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि आतल्या ज्या भिंती आहेत तर त्यावरती आपण शटरिंग करून रिंग लिंटेल भरून घेणार आहोत. आणि उर्वरित बांधकाम जे आहे तर ते आपल्याला लिंटेल लेवलची रिंग झाल्यानंतरच करता येईल. यासाठी अंदाजे 8 दिवसाचा कालावधी जाईल. तर असं हे पूर्ण दरवाजा आणि आपल्या बाहेरच्या ग्रिलचं काम झालेलं आहे. आणि ग्रिलच्या आतल्या बाजूला जे दिसणारं दृश्य आहे ते इथून दिसेल कदाचित. तर आतल्या बाजूला जो आहे तो व्हरांडा आहे आणि हे ग्रिल आपल्याला अशा पद्धतीनं बघायला मिळते. ह्या पूर्णपणे ज्या आहेत त्या स्क्वेअर पाईप आहेत. आणि या ठिकाणी आपण लॉक सिस्टीम केलेली आहे. आतल्या बाजूला एक लॉक सिस्टीम आहे. तर असं हे संपूर्ण ग्रिलचं काम कालच पूर्ण झालेलं आहे. परंतु काल अंधार पडल्यामुळं आपण रेकॉर्डिंग करू शकलो नव्हतो. ते आपण रेकॉर्डिंग आज पूर्ण केलेलं आहे.